आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु। शरीर आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तो मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे, मांगोगे तो मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे। खटखटाओ खोलेंगे स्वर्ग की आशीषें पाओ तुम हमसे अभी। खटखटाओ खोलेंगे स्वर्ग की आशीषें पाओ तुम हमसे अभी। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तो मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे, मांगोगे तो मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे। खटखटाओ खोलेगी स्वर्ग की आशीषें पाओ तुम हमसे अभी। खटखटाओ खोलेगी स्वर्ग की आशीषें पाओ तुम हमसे अभी। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। मेरी निराशाओं में मेरी आशा बना दूं, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना दूं, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल
विराजमान असा परमेश्वर असतो. आज आम्ही मंडळी म्हणून तुला समोर येतो प्रभू. आम्ही धूप जाळतो परमेश्वर. तुझी स्तुती करणारे, तुझी थोरवी गाणारे गीत आम्ही गातो. आणि आम्हाला सामर्थ्य परमेश्वरापासून. आम्ही प्रभू तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. सारी आशीषों के, सारे दानों के स्रोत है यीशु मेरे. सारे आशीषों के, सारे दानों के स्रोत है यीशु मेरे. करूं स्तुति प्रभु में तेरी, हर दिन धन्यवाद के साथ. करूं स्तुति प्रभु में तेरी, हर दिन धन्यवाद के साथ. जब मैं गहराई में था, चारों ओर अंधेरा ही था. जब मैं गहराई में था, चारों ओर अंधेरा ही था. सीधे हाथों से ढूंढा तूने और लगाया मुझे सीधे से. सीधे हाथों से ढूंढा तूने और लगाया मुझे सीधे से. सारे आशीषों के, सारे दानों के स्रोत है यीशु मेरे. सारे आशीषों के, सारे दानों के स्रोत है यीशु मेरे. करूं स्तुति प्रभु में तेरी, हर दिन धन्यवाद के साथ. करूं स्तुति प्रभु में तेरी, हर दिन धन्यवाद के साथ. प्रभु प्रभु प्रतिदिन तू मुझे पवित्र आत्मा की भरपूरी दे. प्रभु दिन प्रतिदिन तू मुझे पवित्र आत्मा की भरपूरी दे. तेरी सेवा को दे अंजाम, प्रभु देना मुझे वरदान. तेरी सेवा को
याकूब का प्रभु तू मेरा है, अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज, और आने वाला कल वो मेरा है। जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज, और आने वाला कल वो मेरा है। वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना ठुकराएगा, वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरा है। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके। मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके। मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके। मेरा हाथ जो तूने थामा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरा है। धन्यवाद धन्यवाद। आम्ही अग्नीतून जाऊ, पण ती अग्नी आम्हाला कधी जाळू शकणार नाही, कारण तो आमच्या सोबत तू परमेश्वर आहेस, तो आमच्या समोर चालणारा परमेश्वर आहेस, तो आम्हाला मार्गदर्शन करणारा परमेश्वर आहेस। जसं तू इस्रायलला 40 वर्ष मार्गदर्शन करत होतास, तू इस्रायलला अग्निस्तंभामधून, मेघस्तंभामधून मार्गदर्शन करत होतास, आज तू आम्हाला तुझ्या वचनातून मार्गदर्शन करतोस। तू आम्हाला पडू देत नाहीस, तर तू आम्हाला तुझ्या त्या वचनावर, त्या खडकावरती उभा करणारा परमेश्वर आहेस। आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर, आम्ही धन्यवाद देतो प्रभू की आमच्या मुखात तुझी थोरवी गाणारे शब्द तू दिलेस प्रभू, आमच्या मुखात तू तुझी महानता वर्णन करणारे शब्द दिलेस परमेश्वर। आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू, पण आम्ही प्रार्थना करतो, आम्ही मंडळीसाठी प्रार्थना करतो प्रभू। आम्ही मुखाने नाही प्रभू,
तर आम्ही अंतःकरणाने तुझी स्तुती करणारे, अंतःकरणाने तुझ्या वचनानुसार चालणारे आणि तुला आनंद देणारे अशी आमची मंडळी असू दे तुझ्या दयेने कृपेने कर प्रभू. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. तुझं जे वचन जे आमचं अंतःकरण पारखतं, तुझं जे वचन जे आमचं जीवन ख्रिस्तासारखं चालण्यासाठी आम्हाला तयार करतो प्रभू. आज त्या वचनातून तो आमची भेट घे प्रभू. त्या वचनातून आम्हाला शिस्त लाव प्रभू. त्या वचनातून तो आम्हाला मार्गदर्शन कर परमेश्वर. आणि सुरकुत्या नसलेली अशी ही तुझी वधू, ही तुझी मंडळी तुझ्या समोर उभी राहावी हे तुझ्या दयेने कृपेने. पुन्हा एकदा सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. आमचा आत्मा, जीव, शरीर आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. आम्ही सर्व अधिकार तुला देतो प्रभू. कारण ते वचन आम्हाला रिस्टोर करायला समर्थ आहे. ते आम्हाला वचन येशू ख्रिस्ताच्या पाऊल खुणांवरती चालवायला आम्हाला समर्थ आहे. आम्ही मंडळी म्हणून तुला समर्पित होतो. तुझ्या अधिकारीत आम्ही प्रस्थापित करतो. तो आम्हाला चाल. आम्ही पाष्टांना तुझ्या हाती देतो प्रभू. आमच्या बुद्धीनं, आमच्या अभ्यासानं नाही प्रभू, तर पवित्र आत्म्यानं तुझं कार्य सिद्धीच नाही प्रभू. हे तुझ्या दयेने करू. सर्व गौरव, सर्व महिमा तुला देऊ. ही प्रार्थना पवित्र प्रभू येशू ख्रिस्त, जो मंडळीचा मस्तक आहे, जो मंडळीचा वर आहे, त्याच्या एकमेव नावात करतो म्हणून तो ऐकतो. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आजच्या वचनाकडं आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. आजच्या मन्नाचा जो शास्त्र भाग आहे, नेहम्या याचा 4 अध्याय 10 ते 23 वचन, या वचनांमध्ये आम्हाला देवासाठी बांधणे आणि त्यासाठी येणारी अडखळणं याबद्दल देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. मागच्या वेळेस आपण याचा अभ्यास केलेला आहे की कशा प्रकारे परमेश्वराची जेव्हा आम्ही परमेश्वराच्यासाठी जेव्हा तुम्ही आणि आम्ही उभा राहतो तेव्हा आमच्यासमोर शत्रू येतात आणि मग त्या शत्रूंवर कसं मात करायचं तुम्ही आणि आम्ही बघितलेलं आहे. आज आम्ही निरुत्साहीपणाचं उगमस्थान काय आहे आणि त्याचे उत्तर त्याचं काय आहे तेही आम्ही बघणार आहे. प्रियानो, मागील अभ्यासात आम्ही पाहिलं आहे 4 अध्याय 1 ते 9 मध्ये आम्ही बघितलेलं आहे. आणि या 4थ्या अध्यायामध्ये जर काय आम्ही शिकत असल तर काय आहे, तर जर आम्ही देवाचं कार्य करणार आहोत तर मग ते कोणतेही कार्य असू द्या, किती मोठं किंवा किती लहान कार्य असू द्या, आम्हाला विरोध होणार आहे. आम्ही विरोधाला सामोरे जाणारच आहोत. प्रत्येक आत्मिक कार्य करताना आम्हाला किंमत मोजावी लागते आणि म्हणून आपण आपला तोल जाऊ देऊ नये, धैर्य खचू देऊ नये, तर देवाचे कार्य पूर्ण करण्याचा निर्णय घ्यावा व ते पूर्ण करावं. कारण आपण मागच्या वेळेस बघितलं की जरी आपल्यावर चोहोकडून संकट आले असले तरी आमचा कोंडमारा होणार नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश होणार नाही. जरी आमचा पाठलाग करण्यात आला तरी परित्याग करण्यात येणार नाही. जरी आम्ही खाली पडलेलो आहोत तरी आमचा नाश होणार नाही. किती सुंदर देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून जर आम्ही आत्मिक संरक्षणासाठी मंडळीचे कोट बांधत असू, आमच्या जीवनाचे कोट आम्ही बांधत असू, आमच्या कुटुंबाचे कोट जर आम्ही बांधत असू, जर आम्ही राहिलेल्या गोष्टी सावरून धरणार असू व आम्ही राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था जर करणार असू, तर हे लक्षात ठेवा की आम्हाला आमच्या शत्रूचा विरोध आम्हाला होणार आहे आणि या शत्रूच्या विरोधावर, त्याच्या योजनांवर आम्हाला विजय मिळवणे गरजेचं आहे. आणि म्हणून आध्यात्मिक जगामध्ये अशा शक्ती आहेत
असे अधिकार आहेत, असे सत्ता आहे किंवा व्यक्तिमत्व आहे. आपण बघितलं इफिस्करस पत्राचा अभ्यास करताना की आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही तर आकाशातील दुरात्मा समूहाबरोबर आहे. पण ते व्यक्तींवर काय करतात, प्रभाव टाकतात आणि मग ते कॅरेक्टर्स आणि पर्सनॅलिटी जे आहेत ते आमच्या विरोधात येत असतात. जे देवाचे कार्य पाडण्यासाठी प्रयत्न करतात आणि जे देवाचे कार्य करीतात त्यांना सतत पाडण्याचा ते काय करत असतात, प्रयत्न करत असतात. आम्ही 2 मुद्द्यांमधून आमचा शत्रू आणि त्याचा पराभव करण्याची रणनीती पाहिलेली आहे. आमचा शत्रू व त्याचे डावपेच आम्ही मागच्या वेळेस बघितलं. मागच्या वेळेस आम्ही त्याचा पराभव करण्याची आमची रणनीती काय असावी तेही आम्ही बघितलेलं आहे. 2 कोरिंथ्याचा 2 अध्याय आणि 11 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, अशा हेतून की आपल्यावर सैतानाचं वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. बघा इथं पौल काय म्हणत आहे, पौलची इच्छा आहे की कोरिंथीतील विश्वासणाऱ्यांवर सैतानाचं वर्चस्व असू नये. तर त्याची इच्छा ही आहे की विश्वासणाऱ्यांनी सैतानाच्या डावपेचाबद्दल, रणनीतीबद्दल दुर्लक्ष करू नये. जर आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनातील भिंत, ख्रिस्ताच्या मंडळीची भिंत नव्याने जर बांधायची असेल तर आम्हाला सैतानाच्या, जो आमचा शत्रू आहे, त्याची योजना, त्याचे डावपेच, त्याची रणनीती माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हाच आम्ही त्याला पराभव करू शकतो. आणि नेहम्याला आम्ही बघितलं आणि नेहम्या जे करत असलेलं देवाचं कार्य त्याला कसा विरोध झाला याचा पहिला मुद्दा आम्ही बघितलेला आहे की त्याला बाहेरून विरोध झाला. बघा, सगळ्यात पहिल्यांदा नेहम्याला बाहेरून विरोध झाला. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही आणि आम्ही देवासाठी काम करत असताना पहिली गोष्ट काय होते की बाहेरून आम्हाला विरोध व्हायला लागतो आणि आम्ही कधी कधी ओके म्हणतो, नाही का, बाहेरून 100% विरोध होणार. देवाचं कार्य करत असताना बाहेरून विरोध होणार. बघा, पहिलं वचनातच तो म्हणतो, आम्ही कोट बांधत होतो, हे सनबलटाने ऐकले तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहुदी लोकांचा उपास करू लागला, त्यांचे टिंगल करू लागला, टवाळकी करू लागला, नाही का, थट्टा करू लागला. या ठिकाणी आम्हाला बघितलं मागच्या वेळेस की या ठिकाणी आम्हाला सनबलाटाच्या 3 गोष्टी पाहायला मिळतात. त्याला फार वाईट वाटलं, त्याला क्रोध आला, त्याने उपहास केला, निंदा केली, टिंगल करीत थट्टा करू लागला, नाही का. 2 अध्याय 10व्या वचनात सुद्धा आपण मागच्या वेळेस बघितलं, कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साधण्याकरिता आला आहे हे हरोनी सनबलाट व अम्मोनी तोबिया नावाचा दास या दोघांनी ऐकले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. मग नंतर त्यांना क्रोध आला आणि मग त्या लोकांनी त्यांची उपासना, थट्टा, टिंगल करू लागले. नेहम्याला त्रास होऊ लागला. सैतान जो आमचा शत्रू आहे त्याचा मुख्य स्वभाव हा उपहास करणे, निंदा करणे, टिंगल करणे, थट्टा करणे. आणि म्हणून सैतानाचं मुख सदैव निंदा, उपहास, टिंगल, थट्टा सदैव भरलेलं असतं. आणि आपण बघितलं की आम्ही कुणाचं कार्य करत आहोत. जर सैतानाचे गुणधर्म आमच्यात आहेत, आमच्या मुखातून दुसऱ्याची टिंगल, टवाळकी, थट्टा करण्यामध्ये आहे, तर हे सैतानाचे काय गुणधर्म आहेत. आणि मग सनबलाटाला अम्मोनी तोबियाने साथ दिली आणि तोही त्याला सामील झाला, नाही का. आणि मग आम्ही बघितलं की या ठिकाणी देवाच्या कार्याला विरोध करण्याचा एक संघ आम्हाला पाहायला मिळतो आणि मग देवाच्या कार्याला विरोध व्हायला लागलेला आहे. पण नेहम्याचा प्रतिसाद आम्ही मागच्या वेळेस बघितला की त्यानं काय केलं, त्याच्याजवळ प्रार्थनेशील हृदय होतं. दुसरी गोष्ट आम्ही काय बघितली, त्याच्याजवळ कार्य करण्याचं हृदय होतं. तो थांबला नाही, जरी बाहेरून विरोध झाला तर तो कार्य करायचं थांबला नाही. आणि तिसरी गोष्ट, सर्वात मोठी गोष्ट आम्हाला नेहम्याच्या बाहेरून जेव्हा विरोध झाला तेव्हा त्याची स्ट्रॅटर्जी काय होती बघा, विरोध वाढल्यावर अधिक कार्य करण्याचं हृदय, त्यानं अधिक कार्य करायला काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत
ठेवले. आज आम्ही नेहम्याला बघा बाहेरून, आणि ख्रिस्ती विश्वास नाही म्हणून आम्ही प्रिपेअर असतो नाही का, बाहेरून विरोध होणार. पण आता बघा नेहम्याला आतून यहुदी लोकांकडून विरोध कसा झाला आज आम्ही पाहणार आहोत. पहिल्या प्रियानो, दुर्दैवी आणि दुःखाची गोष्ट होती की त्याला आतून, म्हणजे ज्या लोकांसाठी तो धडपडत होता, ज्या लोकांचं तारण व्हावं, ज्या लोकांनी ज्या लोकांची सुरक्षा गेली होती, ज्या लोकांची काय म्हणतो आपण, लोक त्यांची टिंगल करत होते नाही का, त्यांची अप्रतिष्ठा करत होते, त्या लोकांसाठी त्यानं राजवाडा सोडला, कम्फर्ट झोन सोडला, आणि त्या लोकांसाठी तो आलेला असताना तेच लोक ज्यांच्यासाठी तो आला, त्याच लोकांनी आता त्याच्या विरुद्ध काय करायला लागलेले आहे, विरोध करू लागले. बघा सैतान किती बाहेरून अटॅक करायला लागला, आणि मग तरी त्याचा परिणाम होईना नेहम्यावर. मग आता सैतानानं स्ट्रॅटेजी बदलली, आणि तो आता त्याच्या जवळचे जे लोक होते त्यांच्याकडून त्याला कसं तो निराश होईल, कसं तो नावमेद होईल, त्याच्यासाठी ते लोक काय करायला लागलेत, प्रयत्न करू लागले. बघा 10वं वचन सांगते, 4था अध्याय. यहुदी लोक म्हणू लागले, बघा हा यहुदी लोकांसाठी त्यांची अप्रतिष्ठा होत होती. हे जे शेजारचे लोक, यरुशलेमेच्या भोवतीचे लोक त्यांची अप्रतिष्ठा करत होते, कुठल्या प्रकारचं त्यांच्याकडे संरक्षण नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये नेहम्यानं ओझं घेतलं, देवाचं ओझं त्याच्या लोकांबद्दलचं, आणि तो आलेला आहे कामासाठी, कार्यासाठी. येतापासून त्याला विरोध व्हायला लागलेला आहे. पण आता यहुदी लोक म्हणू लागले की भार वाहकाची शक्ती क्षीण झाली आहे व अजून खच फार पडला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही. ही 4 शब्द आम्ही पाहणार आहे. यहुदी लोक म्हणू लागले. आता त्याच्या आधी सनबलाट, तोबिया, अरबी, अमोनी, हसदोदी पाहिले, ते सगळे बाहेरचे होते, ते वास्तविक शत्रू होते. पण 10व्या वचनात आम्हाला दिसतं यहुदी लोक म्हणू लागले. यहुदी नेहम्याचे स्वतःचे लोक, ज्यांच्यासाठी त्याचं अंतःकरण कळवळत होतं, आता त्याला विरोध करू लागलेले आहेत. आता इतक्या दिवसात नेहम्या या लोकांना देवाच्या कार्यासाठी प्रोत्साहित करीत होता. यहुदी लोक इतके दिवस मन लावून देवाचे कार्य करत होते. आम्ही मागच्या वेळेस बघितलं की ते मन लावून कार्य करत होते. ते लोक नेहम्याच्या आजूबाजूला आहेत आणि कार्य करीत आहेत. पण आता कल्पना करा नेहम्याला काय वाटत असेल, यहुदी लोकांनी शत्रूच्या हाती टिंगल टवाळ्या करणाऱ्यांच्या हाती एक हत्यार दिलेला आहे. नेहम्या, आता तुझे स्वतःचे लोकच तुला साथ देत नाहीत. आणि बघा बऱ्याच वेळेस आम्ही शत्रूला ती संधी देतो. आता शत्रू काय म्हणत आहेत, काम बंद करा, माघारी जावा. बघा सैतान किती चिकाटीने त्याचं कार्य करत आहे. बघा एक हत्यार बिनकामाचं झालं, बाहेरून त्यांना वाईट वाटलं, मग टिंगलटवाळे करू लागले, मग त्यांना शारीरिक त्रास देऊ लागले. तरी नेहम्यानं त्यांच्या सगळ्या योजनेवर मात केली, प्रार्थना करू लागला, कार्य करायचं थांबवलं नाही. जितका विरोध झाला तितका अधिक काम केलं त्यानं. रात्री पहारा दिला, शत्रू येऊ नये म्हणून. दिवसा काम करत होते, रात्री पहारा देत होते. सगळ्यांनी मन लावून काम चालू केलेलं आहे. आणि आता सैतानानं बघितल्यावर, बघा सैतान म्हणत नाही राहू दे, आता एवढा प्रयत्न केला, इतक्या जणांना उठवून बसवलं, तरी त्याचा काय त्याला परिणाम झाला नाही. जाऊया आपण आता काम करायचं, राहू दे, त्याला काय करायचं करू दे. नाही, सैतान तुम्हाला पाडण्यासाठी
चिकाटीनं नेहमी प्रयत्न करत असतो प्रियानो. बऱ्याच वेळेस आमच्याकडे ती देवाच्या कार्यासाठी चिकाटी नसते. आम्ही बघतो विरोध झाला, परिस्थिती बिघडली, सोडून देतो आम्ही. पण सैतान सोडत नाही. बाहेरून विरोध करून तो थकला नाही. आता बघा 12 वचन काय सांगते, 4 अध्याय. मग जे यहुदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे 10दा येऊन म्हणाले की तुम्ही आमच्याकडे परत या. कितीदा? 10दा. 10दा येऊन म्हणाले आमच्याकडे या. तू कुठेही जा, हे लोक आमच्या मागे येणार आहेत. तूही आता माघारी जा. कितीदा? 10दा. प्रियानो, जे देवाचे कार्य करीत आहेत त्यांना नाउमेद होणे, निराशा होणे काय आहे हे माहीत असणार आहे. देवाच्या सेवकांना नावभीत करणे, निरुत्साही करणे सैतानाला फार आवडतं. सैतानाला अशा लहान कोल्ह्यांद्वारे द्राक्षीच्या मळ्याची नासधूस करणे आवडते. आणि म्हणून आमच्यावर सतत आणि सतत चिकाटीनं तो नेहमी आमच्यावर हल्ला करत असतो. तो सतत आणि सतत आम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो. तो आम्हाला नाउमेद करत असतो. तो आम्हाला निरुत्साही करत असतो. तुम्ही देवासाठी कोणतेही कार्य करा प्रियानो, तुम्हाला निराशा, नाउमेद, निरुत्साहीपणा येणार आहे. आणि म्हणून आजचा संदेशाचा शीर्षकच आपण दिलेला आहे, निरुत्साहीपणा. आणि मग त्याचं उत्तर, कधी कधी निराशा, नाउमेद, निरुत्साही हे बाहेरून सैतानाकडून येतेच असे नाही, तर कधी कधी निराशा, नाउमेद, निरुत्साहीपणा हा आमच्या आजूबाजूच्या लोकांकडूनही येत असतं. बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की जगातून येत असेल, आमच्या परीक्षांमुळे येत असेल. पण प्रियानो, मला सांगू द्या, निराशा, नाउमेद, निरुत्साहीपणा ही वास्तविक ज्याने आम्हाला प्रोत्साहन दिलं, उत्तेजन दिलं किंवा द्यायला हवं होतं, अशा लोकांकडूनच आम्हाला निराशा येत असते. आणि म्हणून प्रियानो, देवासाठी जेव्हा तुम्ही उभा राहता, सुरुवातीला लोक तुम्हाला काय देतील, उत्साहानं प्रोत्साहन देतील. पण जसं तुम्ही पुढे जायला लागाल, जसं तुम्ही काम तुमचं पूर्ण व्हायला लागाल, प्रियानो, मला सांगू द्या, सैतान तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरच परिणाम करायला लागतो. आणि मग एक दिवस तेच लोक तुमच्या समोर येत असतात. प्रियानो, तुम्ही ऐकलं असेल नाही का, खोटं सारखं सांगितलं, खोटी गोष्ट मोठ्याने सांगितली, खोटी गोष्ट सारखी सारखी सांगितली, लोकांना ती खरी वाटायला लागते. आणि आज तेच चाललेलं आहे, भारतामध्ये तेच चाललेलं आहे, जगामध्ये सुद्धा तेच चाललेलं आहे की जी बिग काय म्हणतो, एक मोठी बातमी करून ती मोठीने सारखी दाखवून दाखवून बंबार्डिंग करून 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 एकच गोष्ट सतत सांगितली गेली की मग लोकांना ती वास्तविक वाटू लागतं, त्यांना खरं वाटू लागतं. आणि आज न्यूज मीडियामध्ये तेच केलं गेलेलं आहे. वास्तविकता सोडून जे प्रोपोगँडा जो आहे तो इतका सगळ्यात विकत घेतलेले आहेत सगळे मीडिया हाऊस, आणि प्रत्येक ते खोटं तुम्हाला सांगत आहेत. आणि मग ते खोटं ऐकून 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 एक वेळ आपल्याला सुद्धा ते खरं आहे असं वाटायला लागत आहे. प्रियानो, सैतानाचं हे काय आहे, शस्त्र आहे. जर्मनीनं सुद्धा इस्रायल विरुद्ध जे क्रूरता दाखवली, नरहिंसा केली त्या लोकांनी, त्या यहुदी लोकांना जगातून नामोनिशान त्यांचं मिटवावं म्हणून हिटलरने, त्यांनीही इस्रायल विरुद्ध असंच लबाड
आणि मोठ्यानं आणि सतत सांगून लोकांना काय केलं, उठवून बसवलेलं आहे. प्रियानो, जर आम्ही देवाचं कार्य करीत आहोत आणि आम्हाला पुन्हा पुन्हा निराशा, नाउमेद, निरुत्साहीपणा येत असेल तर हे आम्हाला ते कायमचे संपवून टाकते. आणि म्हणून आम्हाला अशा निराशाचं काय म्हणतो आपण येणार आहेत हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि मग त्याला आम्ही प्रतिसाद कसा देतो हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर देवाचं कार्य करत असं आज अनेक लोकांची इच्छा आहे देवाचं काम करायचं, पण त्यांच्या जीवनात ह्या निराशा आली, नाउमेद आली आणि लोक मागं गेलेले आहेत. देवाचं काम, त्यांचं पाचारण त्यांना केलेलं ते लोक सैतानाच्या या साधनांच्या द्वारे, कुयुक्त्यांच्या द्वारे ते फसले गेलेले आहेत आणि माघार आलेले आहेत. प्रियानो, अशी निराशा, नाउमेद किंवा निरुत्साहीपणा आलेले पवित्र शास्त्रातील उदाहरण आपण पाहूया की कशा प्रकारे पवित्र शास्त्रातील हे जे महान आम्ही म्हणतो ते लोक होते देवासाठी उभा राहिलेले, पण ते तुमच्या आणि आमच्यासारखे साधे सुधे लोक होते. परमेश्वरानं फार ज्ञानी लोकांना निवडले नाही. साधे मासे मारणारे, कोळी बांधव, असे ते लोक होते. प्रियांनो, कशा प्रकारे बघा, प्रेषितांचं कृत्य आपण वाचूया 7वा अध्याय 23 ते 29 वचन. मग तो जवळजवळ 40 वर्षांचा झाला तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्रायलाचे संतान यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यातील कोणा एकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि मिस्राला मारून त्याचा सूड उगविला. तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करीत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटत होते, पण ते त्यांना समजले नाही. मग दुसऱ्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात, एकमेकांवर अन्याय का करिता? तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करीत होता तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी न्यायाधीश कोणी केले? काल तू मिस्राला ठार मारले तसे मलाही मारावयास पाहतोस काय? हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात उपरी झाला. तिथे त्याला 2 मुलगे झाले. आता बघा, करप आता या यहुदी लोकांनी मोशेला प्रोत्साहन द्यायचं होतं, उत्तेजन देणं गरजेचं होतं, नाही का? बघा, तो त्या मिस्र्यांना, तो यहुदी लोकांना आपला भाव आहे हे दाखवायचा प्रयत्न करत होता की, आणि त्यांच्या भल्यासाठी मी आलेलो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पण यहुदी लोकांनी काय केलं? मोशेची निराशा केली, मोशेला नाउमेद केले, त्याला निरुत्साही केले. आणि त्या निराशेमुळे, त्या ना उमेदीमुळे मोशे मिद्यान देशात पळून गेला. 29 वचन सांगते, पळून गेला. अरे, ज्या लोकांसाठी मी हे केलं ते लोक मला उलट खांद्यावर घेण्यापेक्षा मला, बाबा, अरे तू आमच्यासाठी, तू त्या फारोचा मुलगा जरी असलास तरी आमची तू काळजी करत आहेस, आम्हाला तू बांधव म्हणलेला आहेस आणि आमच्यासाठी तू उभा राहिलेला आहेस, तुला आम्ही मदत करतो, सांग आम्ही काय करावं येथून बाहेर पडायला, हे त्यांच्याकडून अपेक्षित होतं. पण उलट हेच त्याच्या उलट आणि झाल्यानं तो निराश झाला. प्रियानो, आता नेहम्यालाही हेच झालं. यहुदी लोक म्हणले, बाबा तुझा आम्हाला काय होणार आहे आता काम, आमच्याकडे काय होणार, आता तुझा. नेहम्याला असं करणं किती सोपं होतं. तो म्हणलास, आता बाद झालं, मी पुन्हा सुशान राजामध्ये जातो, प्यालेबदार पदावर रुजू होतो, चूक केली, मी इथं आलो, म्हणू शकला असता. प्रियानो, या जगामध्ये देवाच्या कार्यासाठी अशा प्रकारे अशा गोष्टी करणारे पुष्कळ लोक आहेत जे निराशेमुळे, नाउमेदीमुळे देवाचे कार्य सोडून मागे फिरतात.
कार्यापासून दूर जातात. आमच्या शत्रूजवळ एवढं मोठं शस्त्र आहे की जे आमच्यात निराशा, नाउमेद, देवाच्या कार्यासाठी निरुत्साहीपणा निर्माण करते. जेव्हा आमचे सहकारी आम्हाला कार्याच्या मध्येच सोडून जातात, आमच्यासाठी प्रार्थना करणारे आमचे जोडीदार आम्हाला सोडून जातात, काय म्हणलं? आमच्याने हा कोट बांधवणार नाही. जे कार्य तुम्ही हाती घेतलेलं, आता इथून पुढचं काम करायला आमच्या हातात काय ताकद राहिली नाही. प्रियानो, आज कदाचित तुमच्या माझ्या जीवनात अशीच परिस्थिती असेल. आम्ही देवाचं कार्य करत असू आणि अचानक आमचे सहकारी आम्हाला म्हणतात की आमच्याने हा कोट बांधवणार नाही. इथून पुढं आम्हाला तुमच्याबरोबर कार्य करता येणार नाही. आम्हाला आता पुरं झालेलं आहे, तुम्ही पाहून घ्या. आणि मग असं झालं की आमची निराशा होते, आम्हाला नाउमेद होते. कधी कधी आम्ही पळून जातो. आम्ही देवाच्या कार्यापासून माघार घेतो. आम्ही त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण प्रियानो, नेहम्याच्या डिक्शनरीमध्ये माघार घेतो हा शब्द नव्हता. पळ काढणे हा शब्द त्याच्या डिक्शनरीतच नव्हता, त्या जीवनातही नव्हता. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनातही आम्ही पळपुटे असता कामा नये. आम्ही बघितलं एफिसकारास पत्राचा जेव्हा अभ्यास केला, आम्ही बघितलं अभ्यास करत असताना की 3 प्रकारचे काय आहेत शिपाई आहेत. एक पळपुटे शिपाई आहेत, एक घायाल शिपाई आहेत आणि मग एक विजयी शिपाई आहेत. परमेश्वराची इच्छा आहे आम्ही विजयी शिपाई असावं. आम्ही ते पळपुटे असू नये. एकदा आम्ही हातात काम घेतलं, मग काही हो, आम्ही त्या कार्याला पुढं जाणार आहे, कारण आम्हाला माहित आहे की विजय आमच्या समोर पुढं ठेवलेला आहे. पण नेहम्याच्या जीवनात निराशेचे, उमेदीचे, नाउमेदीचे, निरुत्साहीपणाचे 3 उगमस्थाने आम्ही पाहिले कशा प्रकारे आले. बघा, आम्हाला समजणं गरजेचं आहे की ती कशी येतात. नेहम्याच्या जीवनात ती नाउमेद, निराशा कशी आली हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही स्वतःला आयडेंटिफाय करणं गरजेचं. आणि मग आमच्याही जीवनात हे होत असेल तर आम्ही ट्रॅकवर बरोबर आहे, आमच्याही जीवनात या गोष्टी घडणार आहेत. जर घडत असतील, प्रेज द लॉर्ड. नाही घडत असतील तर वी हॅव टू प्रिपेअर आवर सेल्फ. आम्ही स्वतःला तयार करणं की बाबा अशी परिस्थिती आली, मी माघार गेला नाही. नेहम्याच्याही जीवनात आलेली आहे. 3 गोष्टी बघूया आपण की उगमस्थाने काय आहेत, आमच्या जीवनात ती कशी येतात. पहिली गोष्ट, यहुदी लोक म्हणू लागले की भार वाहकांची शक्ती क्षीण झाली आहे. त्यांची शक्ती क्षीण झाली होती. आता या ठिकाणी आम्ही शारीरिक शक्तीबद्दल बोलत आहोत. बघा, आमच्या समस्येचं कारण किंवा आमच्या समस्येचं प्राथमिक कारण मी म्हणेन हे आत्मिकच असलं पाहिजे असं नसतं बरं का, आणि असेलच असंही नाही. इथं आम्ही बघितलं हे कारण काय होतं, शारीरिक कारण होतं. भार वाहण्याची शक्ती क्षीण झाली आहे व अजून खच फार पडलेला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही. शारीरिक स्थिती कमकुवत झाल्यामुळं ते देवाचं कार्य यापुढे करू शकत नव्हते. त्याचं कारण आत्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर शारीरिक दृष्टिकोनातून ते करू शकत नव्हते. त्या लोकांचं शरीर एवढं क्षीण झालं होतं की ते आता भार काय म्हणतो उचलू शकत नव्हते, वाहू शकत नव्हते. ओझ्याने ते खाली पडत होते. अंगात ताकद राहिली नव्हती. आता ऐका काय, बघा, ते लोक सुरक्षितेसाठी शहराची भिंत
त्यांच्या सेक्युरिटीसाठी कोट बांधत होते आणि ते बांधत असताना एवढे व्यस्त होते की त्यांनी स्वतःकडं लक्ष देण्याचं विसरले. त्यांची सुरक्षा करणाऱ्या भिंतीकडे लक्ष देण्याचे विसरून गेले. त्यांचं स्वतःचं शरीर त्यांना सुरक्षा देत होतं. लक्षात ठेवा, आता ते यरुशलेमचे कोट बांधत होते, पण ते कोट बांधण्यामध्ये इतके गुंग झाले की ते स्वतःचं शरीर मजबूत ठेवण्याचं विसरून गेले. बघा, हे देवाचे कार्य करून शारीरिक दृष्ट्या फार दमलेले व थकलेले होते. बऱ्याच वेळेस तुम्ही आणि आम्ही सुद्धा आमच्याही जीवनात देवाचं कार्य करत असताना आमचं शरीर, आम्ही इतकं आध्यात्मिक आणि मध्ये देवाच्या कार्याकडे इतकं झोकतो, स्वतःला झुकून देतो की आम्ही आमच्या शरीराकडं, त्यालाही संरक्षणाची गरज आहे, त्यालाही काय म्हणतो रेस्टची गरज आहे, हे आम्ही विसरतो आणि इतकं करतो की एक वेळ असं येते की मग आम्ही देवाचं काम करायचं थांबवतो आणि मग निराशा येते. करायची इच्छा आहे पण माझं शरीर मला साथ देत नाही आणि मग त्याचा परिणाम फक्त आपल्यावर होत नाही तर आपल्यामुळं दुसऱ्यांवरही त्याचे परिणाम काय व्हायला लागतात. आता बघा, गीतरत्न 1:6 मध्ये सांगतंय की मी काळी सावळी आहे हे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे. माझे सहउदर बंधू मजवर संताप झाले. त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्याची राखण करावयास ठेवले, पण माझ्या स्वतःच्या मळ्याची राखण मी केली नाही. किती सुंदर आहे नाही का? पहिला दे, गीतरत्न पहिला दे 6वं वचन तेच आहे ना. बघा, मी काळी सावळी आहे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे. उन्हात काम करून करून मी काळे पडलेली आहे आणि माझे बंधू मजवर संताप झाले. त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्याची राखण करण्यास ठेविले. बघा, मी दुसऱ्यांचं काम करायला, बांधवांच्यासाठी काम करायला गेले, पण माझ्या स्वतःच्या मळ्याची राखण मी केली नाही. प्रियानो, फार महत्वाचं आहे. आम्हाला जो दिलेला मळा आहे ते पहिलं राखायचं आहे आणि मग बाकीच्या गोष्टीचे उद्योग करायचे. ती म्हणत आहे, मी माझं शरीराला व्यवस्थित राखलेलं नाही, माझं स्वतःचं शरीर क्षीण झाले आहे. प्रियानो, तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून देवाच्या सेवेसाठी उभा राहिलो असताना किती मोठा धडा आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. आम्ही या ठिकाणी आत्मिक शक्तीबद्दल बोलत नाही, ती रोज नवी होत आहे, पण आमचं शरीराच्या शक्तीबद्दल आम्ही बोलत आहे. कधी कधी आम्ही ताकदीने देवाच्या कार्याची सुरुवात करतो, पण आम्ही फार थकल्यामुळे, शरीर क्षीण झाल्यामुळे शेवट करू शकत नाही. प्रियानो, जर आम्हाला देवाचे कार्य करीत असताना, मग ते कोणतंही असो, लहान असो मोठा असो, कोणतंही कार्य असो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आमचे तारण होते तेव्हा आम्ही सुपरमॅन बनत नाही. आम्ही नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आमचं तारण झालं की आम्ही सुपरमॅन बनत नाही. तारणानंतरही आमच्याकडे ते शरीर आहे. शरीरात आम्ही झोपतो, शरीरात आम्ही काम करतो, शरीरात आम्ही थकतो आणि त्या शरीराला विसाव्याची गरज आहे, शरीराला अन्नाची गरज आहे. आणि म्हणून उत्पत्तीमध्ये जेव्हा मनुष्याला परमेश्वराने निर्माण केलं तेव्हा त्याला
एक नियम लावून दिला की 6 दिवस तुला काम करायचं आहे, पण 1 दिवस तुला काय करायचं आहे, पूर्ण विसावा घ्यायचा आहे. प्रियानो, जे कोण देवासाठी महान कार्य केलं आतापर्यंत, ते सर्व संत जे होऊन गेले महान, ते कोणीही सुपरमॅन नव्हते. मग ते प्रेषित असो, सुवार्तिक असो, याजक असो, संदेष्टे असो, सर्व माणसे जे होऊन गेले आणि मंडळीच्या इतिहासात जे सुवार्तिक होऊन गेले, पास्टर्स होऊन गेले, महान सेवक होऊन गेले, कोणीही सुपरमॅन झाले नाहीत. सर्व मनुष्य होते आणि त्या सर्वांना शारीरिक गरजा होत्या. शरीर त्यांना होतं आणि मग शरीर होतं, त्या शरीराला असणारे सगळे अडखळ त्यांच्या जीवनात होते. आणि कोणीही आपल्या शरीरावर नीट ऐकून घ्या, कोणीही आपल्या शरीराच्या ताकदीपेक्षा जास्त देवाच्या कार्याचं ओझं घेऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा. आणि म्हणून ख्रिस्ताची योजना होती की सर्व विश्वासणारे मिळून बनलेलं एक शरीर असावं. आम्ही बायबल स्टडीमध्ये बघितलं नाही काय, आपण प्रत्येक जण ती भाकर मोडतो नाही का, ती एक भाकर झालेली आहे, ते ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि म्हणून एक जण दमायचं नाहीये मंडळीत. का ख्रिस्तानं ते एक शरीर केलेलं आहे की प्रत्येकानं आपापले भाग, म्हणजे एक जण दमणार नाही, तर आपण सगळेजण जरा जरा काम करूया, म्हणजे ते अधिक चांगल्या रीतीने काय होतं, काम होतं. ही परमेश्वराची योजना आहे. सर्वांनी मिळून एकत्रितरित्या देवाच्या कार्याचे ओझे घेऊन न थकता कार्य करावं. पण दुःखाची गोष्ट हीच आहे प्रियानो, जुन्या करारापासून जेव्हा ते मोशे यार्देन ओलांडणार होता नाही का, आणि मग आता ओलांडायचं आहे, आणि मग तिने सगळ्यांना सांगितलं ओलांडायचं आहे. मग कोण कोण नको म्हणले, रुबेन आणि नाही, गाद आणि मनश्शे नंतर आला नाही का अर्ध. हा कवड्या वचन ने हा 2 वंश होते, गाद आणि रुबेन ना. ते 2 म्हणले नाही, म्हणले आमचं सगळं इकडे व्यवस्थित आहे, आम्ही काय पलीकडे येणार नाही. आणि मोशेला प्रॉब्लेम होता की आता पुढे जाऊन युद्ध आहे, नदी ओलांडल्या युद्धाला जाणार आहे, आणि जर तुम्ही दोघं नसाल तर बाकीच्यांवर काय येणार आहे, प्रेशर येणार आहे. किती सुंदर बघा त्या मोशेचं पास्टरचं अंतकरण बघा. तो म्हणत आहे आणि फक्त तुम्ही येणार नाही, प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही दुसऱ्या लोकांनाही निराशा करणार आहे. आणि झालं, मनशेचा अर्धा वंश सुद्धा म्हणाला आम्ही पण यांच्याबरोबर थांबणार. मोशेचा प्रॉब्लेम होता की त्यांनी जर आले नाहीत तर त्यांचं ताकद कमी पडणार आहे, आणि मग ह्यांनी जे येऊन जी ताकद वापरायची होती ती ऑलरेडी जे वापरत होते त्यांना अधिक खर्च करायला लागणार आहे. बघा किती महत्वाचं आहे. तुम्ही आणि आम्ही जेव्हा एखाद्या देवाच्या कार्यासाठी उभा राहतो, आम्ही देवानं आम्हाला दिलेलं कार्य, मग ते लहान असो मोठा असो, विश्वासानं तुम्हाला दिलेलं आहे. बघा एक पास्टरचं अंतकरण काय, कुणीही दमू नये, कुणी एकावर प्रेशर असू नये. शेवटी आपण शरीरामध्ये आहोत, देवाचं जर काम करायचं आहे तर प्रत्येक आणि अवयव म्हणून आपापलं काम काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. पण चित्र कसं असतं, करायच्या आधी आम्ही फार उत्तेजन, पाक साहेब मला सांगा तुम्ही काय काय करायचं आहे,
आम्ही हे पण करतो, ते पण करतो, हे पण करतो, हे पण करतो. पळासा म्हणतो तुम्ही बाकीचं काय करू नका, तुम्हाला एकच काम दिलेलं आहे. ते एकच काम काय करा. नेहमीन तेच केलं, प्रत्येकाला एक एक काम दिलं होतं. ख्रिस्तानही प्रत्येकाला एक काम दिलेलं आहे. आम्ही ते काम करायचं आहे. मग आम्ही काय करतो, वेळ जेव्हा येते आम्ही आमच्याच धुंदीत असतो. आम्हाला जे काम सांगितलेलं असतं, या टेबलवर बसायचं आहे, हे काम करायचं आहे, आम्ही उठून दुसऱ्यांच्या टेबलावर बसून ते राहिलं काम जे करायचं ते दुसरंच काम करायला लागलोय. आम्ही जे सांगितलं नाही ते पण करायचं काम. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की जो व्यवस्थित काम करत आहे त्याला दिसतो हे, आणि मग तो ते पण काम करायला लागतो, कारण पर्याय नसतो तेव्हा. आणि मग जो करतो शेवटी त्यालाही एक लिमिट आहे कामाचं. प्रत्येकानं जर आपापलं काम केलं तर सगळ्यांची बॅटरी 10% जळणार आहे. पण 4 जणांनी कामच केलं नाही आणि बिचारा एकटा जो करतो तो जर त्यानं बघितलं हे काम करायचं राहिलेलं आहे आणि तो पुढे येऊन करायला लागतो तर त्याची बॅटरी 50% जाणार आहे. ह्याचा अभ्यास कधी करा. देवाचं काम करत असताना आपण निवांत व्हायचं म्हणजे दुसऱ्याला डबल काम द्यायचं आहे. म्हणून ख्रिस्तानं त्याचं शरीर प्रत्येक अवयवानं आपापलं काम करावं. हातानं हाताच काम करावं, पायानं पायाच काम करावं, डोक्यानं डोक्याच काम करावं, डोळ्याचं डोळ्यानं काम करावं. सगळ्यांनी जर डोक्याचं काम केलं तर काम होणार आहे का? नाही होणार आहे. सगळ्यांना डोकंच व्हायचं आहे. प्रियानो, विश्वासणारे मिळून बनलेलं एक शरीर आहे. सर्वांनी मिळून एकत्रितरित्या देवाच्या कार्याचं ओझं घेऊन न थकता कार्य करावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आमच्या निराशेचं, नाउमेदेचं उगमस्थान नेहमी आमचं क्षीण होत असलेलं शरीर असते. आमच्या शरीराची ताकद कमी होऊ लागते, शरीर अशक्त होतं, शक्ती कमी होते, आम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, आम्हाला वेळेवर भोजन मिळत नाही, आम्हाला व्यायामाला वेळ मिळत नाही. प्रियानो, आम्ही हे सगळं करावं. आणि म्हणून आम्ही बघा, जुन्या काळात एलियाकडे बघा. आता घरी जाऊन वाचा, पहिले राजे याचा 19 अध्याय 5वं वचन. तोही झोपला झाडाखाली, तोही झोपला, थकला होता. शेवटी देवदूताला यावं लागलं आणि त्याला स्पर्श करून उठवलं आणि बाबा खा, तुला खाण्याची सुद्धा गरज आहे, नुसतं झोपेचीच गरज नाही आहे, तुला फक्त विसाव्याची गरज नाही, तुला खाण्याची सुद्धा गरज आहे. येशू ख्रिस्त नव्या करारात उदाहरण घ्या. शिष्य गेले, शिष्याने दोघांना पाठवलं. ख्रिस्तानं फार सुंदर सेवा कार्य करून गेले, आले, भूत घालवली नाही का, आज आजाऱ्यांना आरोग्य दिलं आणि येऊन रिपोर्ट सांगितले, येशू ख्रिस्ता तू दिलेले सामर्थ्य, तू दिलेले आम्हाला अधिकार आम्ही वापरले आणि अद्भुत चिन्ह चमत्कार केले. एक बाजूला आनंद आहे, एका बाजूला बातमी आलेली आहे, योहानाचा शिरच्छेद केलेला आहे. बघा, दोन्ही आहे, एक आनंद पण आहे, वाईट बातमी सुद्धा आहे. आणि अशा परिस्थितीत ख्रिस्ताकडे आल्यावर येशू ख्रिस्तान बघितलं की देवाच काम करून आलेले आहेत. हा, मनामध्ये सुद्धा भय आहे नाही का. आणि तो म्हणतो चला थोडा वेळ आपण काय करूया, विसावा घेऊया. कारण त्यांना असं लिहिलेलं आहे, त्यांना जेवायची सुद्धा फुरसत मिळत नव्हती. आणि येशू ख्रिस्त म्हणतो बास झाला, आता जरा आपण बाजूला जाऊया लोकांपासून, काय करूया, भोजन करूया, जरा विसावा घेऊया.
पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही ना उमेद निराशा होण्यामागची कारण काय आहेत? आमचं शरीर आम्हाला साथ देत नाही, पहिलं कारण. आणि म्हणून आम्हाला ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तो व्यक्ती का मागं पडत आहे? कारण त्याच्या शरीराला अशक्त होत आहे. तिची इच्छा आहे मनातून, पण शरीर त्याला साथ देत नाही. त्याला जर शरीर साथ देत नाही तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे? त्याला ताकद का लावावी लागली जास्त? मग आम्ही त्याला जास्त बर्डन दिलंय का? किंवा एकच व्यक्ती जास्त काम करत आहे का? का एकाच व्यक्तीला जास्त काम करावं लागलेलं आहे? आम्ही जेव्हा नियोजन करावं, आम्ही जेव्हा देवाच्या कार्याचं योजना करावी, प्रियानो, परमेश्वर शिस्तीचाच देव आहे. परमेश्वराचं कार्य हे आध्यात्मिक कार्य आहे. तसंच आम्ही शरीरात असताना जेव्हा काम करतो तर आम्हाला त्या शरीराचं बंधन सुद्धा आहे. आणि म्हणून आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि आम्ही आमची जबाबदारी सुद्धा स्वीकारणं गरजेचं आहे की मी दिलेली माझी काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. आणि माझं लक्ष सुद्धा इकडे तिकडे असणार आहे. वेळ पडली तर मला करायचं सुद्धा आहे, किंवा त्या व्यक्तीला जाणीव करून द्यायचं आहे की बाबा तुझं हे काम आहे आणि तू हे देवाचं काम करत आहेस, कुणावर आमच्यावर उपकार करत नाहीस, तर तू होऊन या सेवेमध्ये आलेला आहेस. लक्षात ठेवा. लोकांना असं वाटतं की आम्ही तुम्हाला मदत करायला म्हणजे फार काहीतरी उपकार करायला लागलेलो आहे. नाही, तुम्ही देवाचं काम करत आहात. आपण सर्वजण मिळून देवाचं काम करायला उभे राहिलेलो आहोत, याची जाणीव आम्हाला होणं. आणि म्हणून आज ख्रिस्ताचं काम का पूर्ण होत नाही? आम्हाला ही जाणीव नको आहे. जे करतं त्यालाही नावं ठेवायचे, आपण तर काय करायचं नाही. पण आज या सगळ्या कारणाद्वारेच देवाचं काम आज कमी होत चाललेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, शरीर क्षीण होणं हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण काय आहे बघा. दुसरं कारण आमच्या जीवनात निराशा, देवाचं कार्य करण्यासाठी निराशा, नाउमेद व्हायचं दुसरं कारण काय आहे? आमच्या जीवनात निराशा येण्याचं उगमस्थान काय आहे? पहिलं बघितलं, आमचं शरीर क्षीण होत चाललेलं आहे. आम्ही शरीराला विसावा द्यावा तरच आम्ही पुढच्या कार्याला आम्ही जाणार आहे. दुसरी गोष्ट, 11 वचन सांगते, आमचे शत्रू म्हणाले, आम्ही आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये शिरून त्यास मारून टाकू व त्यांचे काम बंद पडेपर्यंत त्यांना काही कळावयाचे नाही की दिसावयाचेही नाही. आता बघा, शत्रू म्हणत होते, बघा, शत्रू फक्त म्हणत होते की त्यांना काही कळायचं नाही की दिसायचं नाही, पण ते लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले. लक्षात ठेवा, शत्रूने तसं काही केलं का नाही? ते नुसते म्हणत होते, तुमच्यात शिरून आम्ही तुमचं काम बंद पाडू, तुम्हाला कळायच्या आधी सगळं काय उद्ध्वस्त करून टाकू, हे म्हणत होते. पण ह्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला लागला. म्हणून दुसरं कारण आहे, त्यांचा दृष्टांत ही नाहीसा झाला. त्यांचा दृष्टांत नाहीसा झाला आणि म्हणून त्यांची निराशा अधिक वाढायला लागली. बघा, त्यांना शत्रूची भीती होती असे नाही, तर त्यांनी त्यांचा दृष्टांत गमावला होता. तट्याचे काम अर्ध पूर्ण झाले होते. बघा, आम्ही मागच्या वचनातच बघितलं नाही का, नेहम्या काय म्हणतं की आमचं निम्म काम तटाचं पूर्ण झालं होतं, सर्वजण मन लावून काम करत होते. बघा, सुरुवातीला प्रॉब्लेम होता, ठीक आहे, पण आता ते काम निम्म्या रस्त्यावर आलेले आहे. निम्म काम पूर्ण झालेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे परमेश्वराच्या योजनेप्रमाणे. आता स्वतःला उत्तेजन देण्याचं सोडून मागं वळून निम्म काम पूर्ण झालंय हे बघायच्या पेक्षा त्यांनी पुढं बघत होते आणि ढीग पडलेला आहे.
दगड विस्कटलेले आहेत, माती पडलेली आहे. अर्ध आपण पूर्ण करत आलेलो आहे. आता पुढचं काम ही होईल, ह्याच्याद्वारे एकमेकांना उत्तर द्यायच्या ऐवजी त्यांचं लक्ष कुठं गेलं, त्या अपूर्ण कामाकडे गेलेलं आहे. त्यांनी काम किती पूर्ण केले आहे हे न पाहता खच फार पडलेला आहे त्याकडे त्यांचं लक्ष होतं. त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे त्याकडे लक्ष न देता त्याच्या समोर किती मोठा डोंगर आहे याकडेच त्यांचं काय झालं, लक्ष केंद्रित करत होते. ह्या प्रकार आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचं काम चालवले. तो कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मन लावून बघा, त्यांचे काम निम्म झालेलं होतं, निम्मा तयार झाला होता, कारण लोक अगदी मन लावून काम करत होते. प्रियानो, देवाचं काम जेव्हा निम्म होतं तेव्हाच खरी कसोटी लागते. कार्याचा मध्य हा फार कठीण ठिकाण आहे, लक्षात ठेवा. फार यहोशवाचंच उदाहरण घ्या. खाली यहुदी लोक आहेत, सिनाय पर्वतावर परमेश्वर उतरलेला आहे आणि तो मोशेबरोबर चाललेला आहे. किती सुंदर चित्र आहे बघा, मोशेबरोबर चाललेला आहे. आणि मग निम्म्या डोंगरावर गेल्यावर मोशे म्हणतो तू इथंच थांब, आणि यहोशवा मध्ये आहे आणि वर मोशे आहे, खाली अहरोन आणि यहुदी लोक आहेत. आणि मग तुम्हाला माहित आहे गोष्ट की मग तो 40 दिवस होऊन गेले तरी मोशे काय आला नाही. मग ते म्हणले बाबा आम्हाला दिसणारा देव पाहिजे. मग तिने सगळं सोनं बिनं वितळवलं आणि मग काय केलं, वासरू तयार केलं आणि मग डॉल्बी लावून दंगा चालू आहे. हा, डॉल्बी असं त्या डोंगराकडेच आहे बरं का, आणि सगळं ऐकायला आलेत. आता बघा, मोशे देवाच्या समक्ष येतात आहे. मोशेनी त्याला निवास मंडप दाखवलं, स्वर्गाचं दर्शन दाखवलं, तो काय म्हणतो नियमशास्त्र दिलं, हा दर्शन मंडप त्याला दाखवला, हा त्याचा नमुना सुद्धा दाखवला, ओरिजिनल कसा आहे स्वर्गातला दर्शन मंडप तोही मोशेला दाखवला. हे सगळं वर चाललेलं आहे, खाली मजा चाललेली आहे, सगळे डॉल्बी लावलेले आहे. प्रॉब्लेम कुठं आहे, दोन ठिकाणी आहेत. एक देवाच्या समक्षेत आहे, एक जगात आहेत. एक देवाचं काम निम्म्यावर आलं. आम्ही जेव्हा निम्म्या ठिकाणी असतो, हा ठिकाण फार कठीण ठिकाण असतं, ज्या ठिकाणी यहोशवा होता. बघा, त्याला 2 गोष्टी होत्या, वर जायला येत नव्हतं आणि खाली जायची इच्छा नव्हती. बघा, आणि अशा परिस्थितीत फार महत्वाचं आहे, जर यहोशवाच्या ठिकाणी दुसरा कोण असता तर काय मला वर तर काय जाता येत नाही, त्यापेक्षा खाली मजा तर करूया, ते कशाला सोडायचं. पण यहोशवा तिथंच थांबला म्हणून सांगितलं, आणि त्याचं लक्ष त्या मोशेकडे होतं, त्या देवाकडे होतं. आणि म्हणून परमेश्वरानं यहोशवाला निवडलं मोशे नंतर. का? त्या मधल्या रस्त्यातून मागं पडला नाही, तो पळपुटा नव्हता. बघा, तुम्ही ना, आम्ही ट्रॅकिंगला जातो, दूर पाहत आम्ही ते डोंगर चढायला लागतो नाही का, मग धापा टाकत बसतो, हा धापा टाकतो, बसतो, उठतो नाही का, आम्ही घाम पुसतो. पण निम्म्या रस्त्यावर आल्यावर आम्ही जेव्हा मागं पाहतो, आम्हाला आरंभीचं स्थान आम्हाला फार दूर दिसायला लागतं. पुढे पाहतो, पोचण्याचं ठिकाणी आम्हाला फार दूर दिसायला लागतं. आम्ही थकलेलो असतो आणि मग तिथं उभारून आम्ही एकच गोष्ट बघतो, आम्ही एवढं अंतर पार केलेलं आहे, आम्हाला तेवढंच अंतर पुढं पार करायचं आहे.
आता ती कसोटी आहे की आम्ही इतकं केलेलं आहे, आम्ही पुढचंही करू शकतो, हा विश्वास आम्ही ठेवणं का तिथून मागत जाणं. प्रियानो, हे तुमच्या आणि आमच्या हातात असतं. आम्ही जेव्हा देवाचं कार्य करीत असतो आणि निम्म्यावर असतो तेव्हा आमचा दृष्टांत आम्हीही गमावू शकतो की मला कुठं जायचं आहे, पुढं जायचं आहे. तो दृष्टांत मला कधी सोडायचा नाही. भलं त्यामध्ये अडचण येतील, भले त्यामध्ये शत्रू येतील, भले त्यामध्ये मला निराशा येईल, भले त्यामध्ये माझे शरीर थकलं जाईल, मी काय करावं, विसावा घ्यावा, मी थोडा वेळ थांबावं, पण मी पुढचा दृष्टांत घेऊन पुढं जावं. जेव्हा आम्हाला समजते की अजून आम्ही निम्म्यावर आहोत, तेव्हा आम्ही आतापर्यंत जेवढं कार्य केलं आहे ते पाहण्यापेक्षा आम्हाला अजून केवढं कार्य करायचं आहे त्याकडं आमचं लक्ष जातं. प्रियानं, निम्म्या रस्त्यावर येण्याचे हे स्थान आमच्यासाठी फार कठीण आहे. आम्ही देवाच्या कार्याची सुरुवात जेव्हा आमचं तारणं तेव्हा फार आवेशानं करतो, फार शक्तीनं करतो, पण जेव्हा आम्ही निम्म्या वाटेवर येतो आम्ही थकून जातो. आम्ही पुढे पाहतो आणि विचार करतो की अजून तेवढं कार्य करायचं आहे, आणि मग निम्म्या वाटेवर आमचा आवेश कमी होतो, आमचं दृष्टांत कमी होतो, आमचं पुढं जाण्याची इच्छा नाहीशी होते. आणि प्रियानो, ती आवेश एकदा नाहीसा झाला, तो दृष्टांत एकदा नाहीसा झाला, देवाचं कार्य करण्याची इच्छा जेव्हा नाहीशी झाली, तेव्हा हा आमच्या जीवनातील सर्वात मोठा धोका असतो. प्रियानो, दृष्टांत तुमचा गमावू देऊ नका. या लोकांनी दृष्टांत गमावला. बघा, एकत्र काम करत होते, एकत्र काम करत होते, मन लावून काम करत होते, निम्म काम संपलं. पण सैतानानं त्यांच्या जीवात शारीरिक अडचणी आल्या, आणि मग त्या शारीरिक अडचणीमुळे दमले होते, आणि ते दमल्यानंतर त्यांनी मागं किती काम केलं ते बघण्यापेक्षा पुढं किती कचरा आहे, किती मोठा ढीग पडलेला आहे, तो कधी मी काढणार, तो कधी करणार, याकडे लक्ष राहिलं. आणि त्यांनी पुढं जाण्याचा तो दृष्टांत त्यांनी काय केलेला आहे, गमावलेला आहे. तिसरी गोष्ट त्यांचा आत्मविश्वास नाहीसा झाला. ते लोक त्यांच्या शत्रूला भिवू लागले, त्यांचं शरीर क्षीण झालं, देवाच्या कार्याचं दृष्टांत गमावला, आता त्यांचा आत्मिक विश्वासही नाहीसा झालेला आहे. बघा, त्याच्या आधी ते मन लावून कार्य करत होते. 4 ते 6 वचनामध्ये पण आता त्यांचं हृदय त्या खाचीत ढिगाऱ्या खाली दाबून गेलं होतं. देवाच्या कार्याचे हृदय नाहीसं झालं होतं, देवाच्या कार्याची प्रेरणा नाहीशी झाली होती, त्यांच्या हृदयात शत्रूचे भय आले होते, आणि ते पराजय होण्याआधीच हारले होते. बघा, अजून कोणी शत्रूने विरोध केला नव्हता, हा, ते नुसतं बोलत होते, ऍक्च्युली आक्रमण त्यांनी केलंच नव्हतं, पण त्यांच्या हृदयातच ऑलरेडी त्यांनी हार मानली होती. 6व्या वचनात ते मन लावून काम करत होते, तेव्हा ते निम्म काम झालं. आता निम्म्यावर आल्यावर त्यांची खरी कसोटी लागली, आणि प्रियानो, युद्धाच्या आधीच पराजय होण्यासाठी त्यांनी हारलेले होते. प्रियानो, आजही आम्ही अशा प्रकारे देवाचं कार्य करीत आहोत का? आज आम्ही देवाचं कार्य करीत असताना निराशा, निरुत्साही झालो आहोत का? आज आमची शारीरिक शक्ती कमी झाली आहे का? आम्ही क्षीण झालो आहोत का? आम्ही पहिला सेमिनार घेतला, मी 2 दिवस झोपून काढले. का? तो 4 दिवसाचा जो स्ट्रेस होता, 2 दिवस ऑफिस नाही, घरात कुठलं काम नाही, 2-3 दिवस रेस्ट घेतली. 4थ्या दिवशी मी कोल्हापुरात होतो. कोल्हापुरात हॉल कुठला बुक करायचा, कुठं काय चाललेलं आहे.
पुण्यात कुठला हॉल बुक करायचा आहे, पुण्यात काय काय चाललेलं आहे, पुण्यात कुठल्या हॉलमध्ये घ्यायचं आहे. प्रियानो, आम्ही आमचा दृष्टांत सोडता कामा नये, सोडता कामा नये. निराशा येणार, काही ठिकाणी आम्हाला बुकिंग मिळालं नाही, ठीक आहे, ओके, दुसरा पर्याय काय आपल्यासमोर. मी जर ते ओझं घेतलेलं आहे तर आपल्याला त्या दिशेनं जायचं आहे, थांबायचं नाही आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आमची शारीरिक शक्ती कमी झाली आहे का, आम्ही क्षीण झालो आहोत का, तपासूया प्रियानो. आम्ही ती ताकद कमवूया. आम्ही आमच्या देवाच्या कार्याचा दृष्टांत आम्ही गमावला आहे का प्रियानो, तपासूया. का आम्ही आवेशी नाही आहे, का आम्ही पुन्हा त्या आवेशानं उभा राहत नाही. आमचा दृष्टांत काय, आमचा आत्मविश्वास आम्ही गमावला आहे का. प्रियानो, ह्या प्रकारची 3 गोष्टी येतात आमच्या जीवनात, ज्याद्वारे सैतान आमच्या जीवनात निराशा आणतो. पण प्रियानो, तुम्ही आणि आम्ही देवाच्या कार्यासाठी स्थिर उभा राहणं फार गरजेचं आहे. प्रियानो, नेहमीच्या उत्तेजनाची, प्रेरणेची 4 गुपितं आहेत, 4 गुपितं आहेत, ज्याद्वारे नेहम्यानं या 3 प्रश्न जे होते त्याच्यावर उत्तर शोधलेलं आहे. पुढच्या वेळेस आपण या 4 गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत, की जेव्हा आमच्या जीवनात निराशा येते, जेव्हा आमच्या जीवनात नाउमेद येते, जेव्हा आम्ही निरुत्साही होतो देवाच्या कार्यासाठी प्रियानो. आणि हे कोण आणतं, तर आमचे लोक आणतात. बघा, हे बाहेरचे लोक आणत नाही. बाहेरचे लोक आपण बोलल्यावर आपण निराश होत नाही, लक्षात ठेवा. नीट समजून घ्या. बाहेरचे लोक जेव्हा आम्हाला बोलतात तेव्हा आम्ही निराश होत नाही. आम्ही ऑलरेडी धरलेलं असतं, हे लोकांकडून हीच अपेक्षा आम्ही करू शकतो, ह्या लोकांकडून याच प्रतिक्रियेची अपेक्षा आम्हाला माहित असते. पण जेव्हा आमचे लोक, ज्यांना घेऊन आम्ही चाललेलो आहोत, ज्यांच्यासाठी आम्ही राबत आहोत, जेव्हा अशा लोकांकडून आम्हाला जेव्हा प्रतिक्रिया या लागतात, प्रियानो, ह्या 3 गोष्टी कारणीभूत आहेत. आपण बघितलं, 3 गोष्टी कारणीभूत आहेत. आणि म्हणून प्रियानो, आमच्या जीवनात जर या 3 गोष्टी आल्या तर आम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याला ॲड्रेस करणं सुद्धा काय आहे, गरजेचं आहे. कारण आम्हाला पुढं जायचं आहे. आणि जर आम्ही त्यांना घेऊन गेलो नाही तर ते लोक जे काम करणार होते ते काम आम्हाला करायला लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे युद्ध आहे. मी एकटा पण मारायचा आणि मला जेव्हा दुसऱ्याचं पण काम करायचं आहे तेव्हा मला प्रेशर येतो. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना जेव्हा घेऊन जायचं आहे, आमच्या निराशा होणार, आमच्या आजूबाजूचे लोकच आम्हाला निराश करणार. पण त्याच्यावर उत्तर काय आहे, आम्ही पुढच्या वेळेस त्याचा अभ्यास करणार आहोत, की कशा प्रकारे नेहम्यानं सॉर्ट आउट केलं. आणि परमेश्वरनं आमच्या हातात सगळे टूल्स दिलेले आहेत, सगळे गोष्टी, संसाधनं आम्हाला दिलेले आहेत. प्रॉब्लेम काय आहे, आम्ही पवित्र शास्त्राकडे जात नाही, पवित्र शास्त्राकडे लक्ष देत नाही. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सर्व काही दिलेलं आहे, सर्व गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही फक्त परमेश्वरावर भाव ठेवावा. देवाचं वचन आमच्या जीवनात कार्य करणार आहे आणि सैतानाच्या सगळ्या कुयुक्ता आम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत, आम्हाला माहीत आहेत. आम्ही हे कधीच विसरू नये की जेव्हा परमेश्वर आम्हाला पाचारण करतो, जेव्हा परमेश्वर आम्हाला निवडतो प्रियानो, आमच्यासाठी परमेश्वर सर्व काही करतो. आणि म्हणून पाऊल मंडळीला लिहिताना, पाऊल मंडळीला काय लिहितो बघा,
दुसरा अध्याय 11 वचन, पहिले करीत आपण मगाशी घेतलेलं आहे वचन, ते वाचव जरा 10व्या वचनापासून जर वाचव कोणतरी. दुसरे करीत याचा दुसरा अध्याय. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो. कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्तासमक्ष केली आहे, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. बायबलमध्ये आम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे की आपल्यावर सैतानाचं वर्चस्व होऊ नये. ही परमेश्वराची इच्छा आहे. मंडळीवर सैतानाचं वर्चस्व होऊ नये. आणि पुढे लिहिले त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असं नाही. सैतानाचे सगळे विचार आम्हाला कळतात. सैतानाचे सगळे डावपेच आम्हाला सांगितले गेलेले आहेत. त्याच्या कुयुक्त्या, त्याचे डावपेच आम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला शस्त्रसामग्री सुद्धा दिलेली आहे. आणि म्हणून आम्हाला स्थिर उभं राहायचं. आम्ही स्वतःला निराश करून घ्यायचं नाही. हे होणार हे आम्ही गृहीत धरावं, पण ह्याच्यावर रेमेडी, त्याचे उत्तर आम्ही शोधावं आणि स्वतःला अलाइन करावं परमेश्वरामध्ये. आणि लक्षात ठेवा, ज्या कार्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला पाचारण केलेलं आहे, ज्या कार्यामध्ये परमेश्वरानं तुम्हाला दाखवलेलं आहे की मी तुमच्याबरोबर आहे, मी तुम्हाला सहाय्य करायला सदैव तयार आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून मी जेव्हा जात आहे पुढं, मी हे आम्ही लक्षात ठेवावं की आपण त्या भाकरीचा एक तुकडा आहोत. ख्रिस्त म्हणलेल्या भाकरीचा तुम्ही आणि आम्ही तुकडा आहोत. आम्ही प्रत्येकानं आमची जबाबदारी जर पूर्ण केली तर कोणावरही शारीरिक प्रेशर येणार नाही. आणि म्हणून ही निराशा याच्या आधी आम्ही स्वतःला करेक्ट करणं, कारण सैतानाचं ते हत्यार आहे निराशा आणणं. आणि ते निराशा कधी होती, जेव्हा शरीर क्षीण व्हायला लागतं. आणि शरीर का क्षीण व्हायला लागतं? कारण दुसरे लोक त्यांचं काम करत नाहीत किंवा तुम्ही जास्त काम करायला लागतं. लक्षात ठेवा. आणि मग ते गरम होऊन 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 मग शेवटी काय होतं, ते जळून जातं नाही का, बंद पडतं. ते त्या इंजिनचा मशीनचा प्रॉब्लेम आहे का? नाही, त्याला तुम्ही प्रेशरच इतकं दिलं आहे, ताकदच इतकी लावली आहे, वजनच इतकं दिलेलं आहे त्याच्यावर. आणि म्हणून प्रत्येकानं जेव्हा आम्ही देवाचं काम करतो, विसावा घेणं, आपलं शरीर व्यवस्थित ठेवणं आणि देवाचं काम करत असताना आम्हाला जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे करणं, हे जेव्हा आम्ही करतो. आणि आपण बघूया येणाऱ्या दिवसामध्ये पुढच्या वेळेस की कशा प्रकारे नेहम्यानं या परिस्थितीवर मात केलेली आहे. देव करो आलेले वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वादित करो. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ प्रभू तू आम्हाला दिलीस. प्रभू नेहमीच्या जीवनातून प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन केलंस प्रभू.